बाबासाहेबांचा किंवा संविधानाचा अपमान करेल तर तो किती मोठा असू देत, त्याविरुद्ध निषेध करण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे, संविधानाने दिलेला आहे. संविधान जिवंत आहे. आम्ही संविधानावर देश चालवतो, राज्य चालवतोय. सगळ्या अधिकार त्यानिमित्त त्या संविधानातून प्राप्त झालेला आहे. अशा स्थितीमध्ये आंदोलन करताय म्हणून त्याला प्रत्युत्तर देताना बाबासाहेबांचे नारे लावत एखाद्या आमच्या पक्ष कार्यालयावर जाणं आणि दगडफेक करून तोडफोड करणं हे गुंडगिरीचं लक्षण आहे. खरं म्हणजे आपल्या चुकार पांघरून घालण्यासाठी त्याला प्रत्युत्तर द्यायची तुमची धमक असेल तर तुम्ही वैचारिक दृष्ट्या द्या. तुम्ही आपले विचार मांडा. तुम्ही लोकशाही पद्धतीने त्याला उत्तर दिलं पाहिजे. आणि गुंडप्रवृत्ती कशाला? कायदा ज्या राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे त्याच सरकारच्या मंडळींनी अशा पद्धतीनं गुंडगिरी करून लोकांची कार्यालय तोडायची विरोधकांची, तर मग याला काय म्हणायचं? या संविधान मानणारे आहेत, यांच्या पोटात काय आहे, यांच्या ओठात काय आहे हे आता दिसतंय की याच्यातून. आम्ही अनेक आंदोलनं केलीत. आम्ही कधी आता आंदोलन केलं दगडफेक नाही केली कोणावर. आणि त्या ठिकाणी जाऊन दगडफेक करायचं काय? आणि तुम्ही जर काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते आहेत म्हणून म्हणत असाल तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते असू देत किंवा भाजपने पाडलेले गुंड असू देत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत, त्यांना अटक झाली पाहिजेत आणि त्यांच्या या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. नाहीतर चुकीचा संदेश जाईल. म्हणजे तुम्हाला पाशवी बहुमत मिळालं तर लोकांची कार्यालय तोडायसाठी नाही, लोकांना जिवंत जाळण्यासाठी नाही, लोकांच्या घरात घुसून मारण्यासाठी नाही. याचा हे समजलं पाहिजे. अरे यश मिळालं, यशाची धुंदी आणि मस्ती इतकी डोक्यात आणली नाही पाहिजे की लोकांचे कार्यालय तोडण्यापर्यंत यांची मजल जावी. कार्यालयाच्या दरवाजावरती आपण खुर्च्या फेकताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते होते. एकीकडे कायदा सुव्यवस्थेवरती चर्चा केली जाते, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते अशा पद्धतीने कार्यालयांवरती धावून जाताना आपल्याला पाहायला नाही. काय चाललंय? सत्ता आल्यापासून पाहतो आम्ही परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली माणसाचे जीव घेतले, महिला स्त्री पुरुषांना लहान मुलांना झोडपून काढलं. काय काय केलं त्यांनी? घरात घुसून मारले. कोणता पाप केला होता? कोणाचा खून केला होता? म्हणजे हे सत्तेसाठी तुम्ही सत्ता मिळाल्यानंतर हा अशा पद्धतीचा उपयोग करतील काय लोक? आणि पोलीस कोणाच्या बळावरती काम करत होते? पोलिसांना कोणाच्या सूचना होत्या? काय कारवाई केली पोलिसांवर? संतोष देशमुख नावाच्या सरपंचाला घरातून ओढून नेऊन उचलून नेऊन मारतात, जिवंत ठार मारतात आणि बेदम मारतात. ज्या पद्धतीने त्याला मारलं गेलं, काय सत्ताधाऱ्यांना काही वाटायला नको? आणि त्यात कोण आहेत? खुशाल मंत्रिपदाची शपथ घेऊन छाती बळवून डोकं मान वर करून अभिमानानच चालणारी मंडळी जर असतील, याला पोचणारी कोण? मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे. अशा प्रवृत्तींना ठेचलं पाहिजे आणि कशाला मंत्रिमंडळात घ्यायचं, काढून टाकलं पाहिजे. कायदा सुव्यवस्थेच्या नाव जर आता एवढी बिघडली असेल तर ही जर आजची झालेली घटना काँग्रेसच्या विभागीय कार्यालयावर, याचा अर्थ स्पष्ट आहे की आज